यशाच्या शिखरावर उभी असलेली मुलगी, पण तिचं खरं आयुष्य अजूनही अंधारात आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात CR कथा. आज आपण ऐकणार आहोत एका अशा मुलीची कथा, जिचं यश सगळ्यांना दिसत होतं, पण तिचं सत्य कुणालाच माहीत नव्हतं. चला तर मग सुरू करूया दिलकशी या कथेचा आजचा पहिला भाग. आपल्या कॉलेजचं गोल्डन बॅच अवॉर्ड कॉलेजमधील सर्वात आशादायी विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. ती म्हणजे कनक रायचंदे. जसं कॉलेजच्या होस्टने तिचं नाव पुकारलं, तसं काही जणांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, तर काही जणांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. हे कनू यार, कॉंग्रॅच्युलेशन. मला माहीत होतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तूच स्टॉप करणार. तिची मैत्रीण सोनाली कनकच्या खांद्याला धरून तिला हलवत म्हणाली. कनकपेक्षा जास्त आनंद तिच्याच चेहऱ्यावर दिसत होता. तर ही आहे आपल्या कथेची नायिका कनक रायचंदे, जिचं सौंदर्य एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असं. गोरा रंग, लांब नाक, काळेभोर डोळे, खांद्याला खाली रुळणारे केस. तिच्याबद्दल हळूहळू तुम्हाला पुढे स्टोरीमध्ये समजेलच. कनक रायचंदेने संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कॉलेजचं नाव पुण्यात अव्वल स्थानी नेलं आहे. होस्टने तिची माहिती सांगायला सुरुवात केली, तशी तिनेही एक सुस्कारा सोडला आणि आपल्या खुर्चीतून उठून उभी राहिली. हळूहळू पावलं टाकत ती स्टेजपर्यंत आली. स्टेजवर चढल्यावर तिने खाली बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांवर नजर फिरवली. त्यात असे काही चेहरे होते ज्यांनी या 5 वर्षात तिला खाली खेचण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण कनकने नेहमी बोलून नाही तर करून दाखवलं होतं. नेहमी कॉलेजमध्ये टॉप असल्यामुळे शिक्षकांची तिच्यावर एक विशेष मर्जी राहायची. कनकने याच कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही तिला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. कनकला मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आलं. होस्ट आणि स्टेजवरच्या सर्व मान्यवरांसोबत हस्तांदोलन करून ती परत आपल्या खुर्चीकडे आली. हे कनू, आज रात्री आपण मस्त पार्टी करणार. सोनालीच्या हातात कनकचं सुवर्ण पदक होतं. ती आणि कनक रूमकडे निघाल्या असताना सोनाली नाचत नाचत तिला पार्टीसाठी मनवत होती. नाही सोनाली, तुला माहीत आहे ना मला हे सगळं आवडत नाही. हवं तर आपण इथेच जवळपास कुठेतरी जेवायला जाऊयात. कनक बोलत असताना कुठून तरी आलेला फुटबॉल जोरात येऊन तिला लागला आणि ती कळवळली. अगं, आज रात्री हवं असेल तर तू आमच्यासोबत पार्टीला येऊ शकतेस. मला काही हरकत नाही. जय आपल्या शेजारी उभ्या असलेल्या मोनाच्या खांद्यावर हात ठेवत कनकला डोळा मारून म्हणाला. तो असं बोलूनही कनक शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. पण सोनाली मात्र रागात उकळत होती. कधी एकदा समोर जाऊन त्याला एक बुक्का मारते असं तिला झालं होतं. पण कनकने तिचा हात धरून ठेवल्यामुळे ती कनकच्या शेजारीच उभी राहिली. तिची काय आपल्यासोबत येण्याची लायकी आहे का? तरी तू जर तिला इन्व्हिटेशन दिलं आहेस तर मी तुझ्यासाठी एवढं तरी करू शकते. मोनाने जयच्या गालावर ओठ टेकवत कनककडे कुत्सित नजरेने पाहत म्हटलं. तिची लायकी काढायची गरज नाही. तुमच्यापैकी कोणाचीच लायकी नाही. आज तिने हे पद मिळवून तुमची लायकी दाखवून दिली आहे, म्हणून तुम्ही सगळे जळकुकडे इथे तिला दुखवायला आले आहात. इतका वेळ शांत असलेली सोनाली शेवटी बोललीच. ए, जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर. सोनालीच्या अंगावर धावून जात तो बोलतच होता तेवढ्यात कॉलेजचे कॉर्डिनेटर सर तिथे आले. त्यांना पाहून कनकने नकारार्थी मान हलवली आणि आपल्या रस्त्याला लागली. काय यार, आजच आपल्याला डिग्री मिळाली आणि तू लगेच जायच्या गोष्टी करतेस. 5-6 दिवस थांबलो असतो,
मस्त फिरलो असतो, मजा केली असती. पुढे आपली भेट कधी होईल काय माहिती. कनक सामान बॅगेत भरत होती आणि सोनाली कॉटवर नाराज होऊन बसली होती. त्या दोघी गेल्या 5 वर्षापासून रूममेट होत्या. सोनाली बडबड्या स्वभावाची. अरेला कार्य करणं तिच्या स्वभावातच होतं. तर कनकचा स्वभाव तिच्या अगदी उलट. समोरच्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर ती तिच्या स्टाईलने द्यायची. हे बघ सोनाली, आपण फक्त महिनाभर भेटणार नाही. त्यानंतर तू दिल्लीला येणारच आहेस. मग तिथे भेटूया. आणि आता पुढे आपल्याला करिअरसाठी नोकरीसुद्धा बघायची आहे ना. कनक असं म्हणताच सोनालीने विचार केला आणि तिची कळी खुलली. हो यार, हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. आपण लवकरच भेटणार आहोत. पण तू तुझा पत्ता तर दिलाच नाही. आता मात्र सोनालीच्या या प्रश्नावर उत्तर काय द्यावं हे कनकला कळत नव्हतं. अगं, येण्याआधी फोन कर, मग सांगते. पण हे उत्तर सोनालीला पटलं नाही. कनक, मी तुला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला आहे. तू कधीच तुझ्या कुटुंबाबद्दल काही सांगत नाहीस. असं काय आहे जे तू सगळ्यांपासून लपवून ठेवतेस? माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे. पण तुझ्याबद्दल मला तुझं नाव आणि मोबाईल नंबर सोडता काहीच माहीत नाही. हे ऐकताच कनकने डोळे मिटले. हा प्रश्न आज नाही तर अनेकदा तिला विचारला गेला होता. पण याचं उत्तर ती आजपर्यंत देऊ शकली नव्हती. तिने डोळे उघडले आणि भराभरा सामान आवरायला सुरुवात केली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. कनकने दरवाजा उघडला. बाहेर कॉलेजचे कोऑर्डिनेटर सर हातात एक फाईल घेऊन उभे होते. काहीही न बोलता त्यांनी ती फाईल कनककडे दिली. कनकने फाईल उघडून पाहिली. त्यात काही कागदपत्र, एक कोरा चेक आणि एक पत्र होतं. तिने पत्र वाचायला सुरुवात केली. हॅलो, आजही जर माघार घ्यायची असेल तर तू पूर्णपणे मोकळी आहेस. पण एकदा या ठिकाणी आलीस की परत फिरण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. कनकने ते पत्र स्वतःकडे ठेवलं आणि फाईल तशीच कोऑर्डिनेटर सरांकडे परत केली. आत आल्यावर सोनालीने तिला काय झालं विचारलं तर कनकने काहीच नाही असं म्हणत तो विषय टाळला. आता जवळजवळ सगळं पॅकिंग झालं होतं. राहिला होता तो शेवटचा कप्पा. कनकने ड्रॉवरमधला तो शेवटचा कप्पा उघडला आणि त्यातून एक पेटी काढून आपल्या पर्समध्ये ठेवली. थोड्याच वेळात ड्रायव्हर आला. सगळं सामान गाडीत ठेवलं. कनकने सोनालीला बाय केलं आणि गाडीत जाऊन बसली. गाडीत बसल्यावर तिने पर्समधून ती पेटी काढली आणि उघडली. पेटीतलं मंगळसूत्र पाहताच तिच्या डोळ्यातलं हलकंसं पाणी आलं. तिने ते मंगळसूत्र हातात घेतलं आणि स्वतःच्या गळ्यात घातलं. नात्यांमध्ये रमणारा असा तिचा स्वभाव होता. नात्यांपासून पळण्याचा विचार तिने कधीच केला नव्हता. हेच विचार करत ती खिडकीबाहेर पाहत राहिली. तो आपल्या आलिशान केबिनमध्ये मोठ्या काचेच्या खिडकीतून क्षितिजाकडे पाहत उभा होता. तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी आत आला. सर, मॅडमने ऑफर नाकारली. हे ऐकताच त्याच्या ओठांच्या कळा अलगद रुंदावल्या. या आयुष्याच्या प्रवासात शेकडो चेहरे भेटले. प्रत्येकाचं आकर्षण वेगळं, पण तुझं स्थान मात्र वेगळं आहे. त्याने हाताने सेक्रेटरीला जाण्याचा इशारा केला
आणि मनातच म्हणाला, वेलकम वाईफी, वेलकम माय वर्ल्ड. कनकने हा करार का स्वीकारला? मंगळसूत्र कोणाचं आहे आणि हा पुरुष तिच्या आयुष्यात नक्की कोण आहे? या सगळ्यांची उत्तर मिळतील पुढच्या भागात. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच दमदार मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.